नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे एमपीएससी किड ऑनलाईन अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती. दॅट्स प्रोव्हाइड ओनली क्वालिटी नॉट क्वांटिटी. फ्रेंड्स, टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये गणित विषयावर 30 मार्काचे प्रश्न विचारले जात असतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं ज्या भावी शिक्षकाचे गणित विषयाबाबतीच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर आहेत त्यांच्यासाठी या पेपरमध्ये 20+ मार्क घेणं सहज शक्य आहे. फ्रेंड्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण टीईटी परीक्षेमध्ये पडणारे जे काही संभाव्य प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांचं स्पष्टीकरणासहित विश्लेषण इथं आपण पाहणार. पेपर 1 मध्ये गणित विषयावर 30 मार्काचे प्रश्न पडतात आणि ते 30 मार्काचे प्रश्न आज आपण एकच लेक्चरमध्ये पाहून घेणार आहोत. चला तर पाहूया प्रश्न कसे पडतात ते. तर बघा, प्रश्न पहिला, 20 मीटर लांबीच्या तारेला अशा प्रकारे 2 भागात कापले की एका भागाची लांबी दुसऱ्या भागाच्या लांबीच्या 2/3 पट आहे, तर मोठ्या भागाची लांबी किती? असा प्रश्न विचारलेला आहे. फ्रेंड्स, तुम्ही जर मागील प्रश्नपत्रिका ऑब्झर्व केल्या तर तुम्हाला 2019च्या पेपरमध्ये हा अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला दिसून येणार आहे. 2013 मध्ये देखील हा प्रश्न पडलेला आहे. त्यामुळे फ्रेंड्स, अशा प्रकारच्या काठिण्य पातळी असलेल्या प्रश्नांची जर तुम्ही तयारी केली तर तुम्हाला ते प्रश्न नक्की सहजपणे सोडवता येणार आहे. पहा तर आता याच्यामध्ये काय विचारले, तर 20 मीटर लांबीची तार आहे आणि त्याला 2 भागामध्ये कट करायचे. पहा, प्रश्न पहिल्यांदा व्यवस्थितपणे समजून घ्यायचा, नंतर आपल्याला सहज सोडवता येतो. 20 मीटर लांबीची तार आहे आणि त्याला 2 भागामध्ये कापायचे, ज्याच्यामधली एका भागाची लांबी ही दुसऱ्या भागाच्या 2/3 पट आहे असं म्हणतात. तर त्या मोठ्या भागाची लांबी आपल्याला विचारलेली आहे. त्याच्यापैकी मोठ्या भागाची लांबी कोणती असं विचारलेले. चला तर आता सोडवूया. पहा, आपण काय करूयात, मोठा जो भाग आहे तर मोठा भाग आपण x धरूया आणि लहान भाग 2 भाग दिलेले आहेत. एक घेतला आपण x तर दुसरं किती होणार आहे, त्याच्या 2/3 पट. म्हणजे पहा, 2/3x हा झाला मोठा भाग, हा झाला लहान भाग. आता याला समीकरणामध्ये मांडून घ्यायचं. समीकरण कसं मांडायचं, तर पहा, हा मोठा भाग अधिक 2/3x आणि ह्या दोघांची बेरीज किती आहे, म्हणजे ह्या दोघांचं मिळून एक मोठा भाग तयार होतो लांब का, तर तो कोणता आहे, 20 मीटर लांबीचा. म्हणून आपण इथे लिहिलं 20. पहा, इथं बेरजेची क्रिया आहे. आता ती बेरजेची क्रिया कशी करायची, तर याच्या खाली काय नाही, याचा अर्थ याच्या खाली 1 असतं. ह्या दोघांचा तिरपा गुणाकार करून घ्यायचा. बघा, 3 न जर या x ला गुणलं तर किती होतात, 3x प्लस, आणि ह्या 3 न ह्या 1 न ह्या 2 ला जर गुणलं तर किती होतात, पहा, 2x छेदस्थानी 3, 3 3, नंतर ह्या दोघांचा गुणाकार 3 3 बरोबर, इकडे बरोबर 20 घ्यायचे. आता पहा, इकडे हे 3 भागाकारामध्ये बरोबर ते चिन्हाच्या पलीकडे गेल्याच्या नंतर ते गुणाकारामध्ये जातील. म्हणजेच बघा, 3x अधिक 2x बरोबर 20. हे भागाकारातले इकडे 3 आले गुणाकारामध्ये. आता पहा, यांची बेरीज करूया. 3x अधिक 2x किती झाले, 5x बरोबर 20 आणि 3 याचा गुणाकार झाला 20 3 60. ठीक आहे. आता इथं 5x हे 5 ही गुणाकारामध्ये पलीकड भागाकारामध्ये जातील, म्हणजे इथं x शिल्लक राहील बरोबर 60 छेदस्थानी 5. आणि आपण ह्या 5 न जर 60 ला भाग दिला तर बघा, सोपा भाग देऊया. 5 1 5, इथं उरले 1 उरला आणि 5 2 10, म्हणजे x ची किंमत किती आली, 12. आणि आपण मोठा भाग कोणता धरला होता, x धरला होता. म्हणजे याच्या पुढे क्रिया करण्याची गरज नाही, आपलं उत्तर इथंच निघणार. म्हणजे x हा 12 उत्तर आलं. तर आपल्याच्या प्रश्नामध्ये मोठ्या भागाची लांबी किती असणार आहे, तर ती आहे 12 मीटर. प्रश्न दुसरा आहे, 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिण्यासाठी किती अंकाची आवश्यकता असेल? हा प्रश्न संख्या ज्ञानावर पडलेला आहे. पहा, काय विचारलेले, 1 ते 100 पर्यंत संख्या लिहिण्यासाठी किती अंकांची आवश्यकता पडेल. खूप सोपा प्रश्न आहे. मग आपण याच्यासाठी काय करायचं, तर 1 ते 9 पर्यंत किती अंक आहेत पहा. 1 ते 9 पर्यंत बघा, 1 ते 9 पर्यंत किती अंक आहेत, टोटल 9 अंक आहेत. त्यानंतर 10 ते 99 पर्यंत बघा,
10 ते 99 पर्यंत जर आपण बघितले तर ते एकूण अंक किती आहे 90 येतं आणि या 90 मध्ये 2 2 आहेत म्हणजे 9 आणि 0 अशा जोड्या जोड्या 90 आहेत म्हणून याला आपण 2 न गुणणार म्हणजे हे होणार 180 आणि शेवटचा अंक उरला कोणता तर 100 आणि ह्या 100 अंकामध्ये हा जो 100 अंक आहे तर त्या 100 अंकामध्ये एकूण अंक किती आहे त्याच्यामध्ये हे 3 आहे। आता या सगळ्यांची बेरीज करायची म्हणजे 9 अधिक 180 अधिक 3 बरोबर हे आपलं उत्तर येणार आणि या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर ती येते 192 म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 192 1 ते 100 पर्यंत अंक लिहिण्यासाठी 192 अंकांची गरज लागणार आहे। फ्रेंड्स अशाच प्रकारचे प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला ते पाहता येतील। फ्रेंड्स या चॅनलवरील व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेले नसतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांच्या लिंक दिलेल्या आहेत तेथे जाऊन ते एकदा पाहून घ्या। त्यामध्ये तुम्हाला संख्यांचे प्रकार आणि त्रिकोणी संख्या त्याचबरोबर क्वेश्चन टॅग हे देखील टीईटी साठी इम्पॉर्टंट आहे तर ते अतिशय एकदम व्यवस्थितपणे डीप मध्ये समजावून सांगितलेलं आहे त्यामुळे ते एकदा तुम्ही नक्की पहा। चला आता पुढला प्रश्न पाहूयात। प्रश्न तिसरा आहे बघा 3 अंकांमधील पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या दुप्पट आहे। आता याच्यामध्ये 3 अंक दिलेले ठीक आहे तर पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या दुप्पट आहे आणि तिसऱ्या संख्येच्या निम्मी आहे असं म्हणतात। जर तिन्ही संख्यांची सरासरी 56 असेल तर पहिल्या व तिसऱ्या संख्येतील फरक किती किंवा अंतर किती असा प्रश्न विचारलेला आहे। तर बघा हे सोडवायचं कसं सरासरीवर हा प्रश्न पडलेला आहे तर आपल्याला याच्यासाठी सरासरीचं सूत्र माहित असणं गरजेचं आहे। आपण अगोदर सरासरीचं सूत्र लिहूया। बघा सरासरी बरोबर काय असतं सरासरी बरोबर आपले जेवढे काही घटक आहेत तर त्या घटकांची बेरीज भागाकारामध्ये एकूण घटक हे आहे सरासरीचं सूत्र ठीक आहे। आता याच्यामध्ये आपल्याला 3 संख्या दिलेल्या आहेत तर आपण त्या 3 संख्या पाहूयात कोणकोणत्या आहेत। हे 1 हे 2 आणि ह्या 3 संख्या आपण घेतल्या। आता ते काय म्हणतात तर पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या दुप्पट आहे। बघा आपण जर पहिली संख्या सोडा आपण दुसरी संख्या धरूयात x आहे आणि काय म्हणतात पहिली संख्या ही दुसऱ्या संख्येच्या दुप्पट आहे म्हणजेच आपण याला 2x करूयात आणि पुढे काय म्हणतात ती आणि तिसऱ्या संख्येच्या निम्मी आहे। आता ही जी संख्या आहे तिसरी तर याच्यापेक्षा निम्मी आहे म्हणजे याची दुप्पट इथे किती असणार आहे 4x। बघा पहिली संख्या ही दुसऱ्या संख्येच्या दुप्पट आहे ही दुप्पट झाली आणि तिसऱ्या संख्येच्या निम्मी आहे तिसरी संख्या 4x आहे आणि त्याची निम्मी झाली ही 2x ठीक आहे म्हणजे हे आपल्या 2x x आणि 4x हे आपल्या 3 संख्या भेटल्या। आता आपण त्यांची सरासरी काढूया। बघा सरासरी किती दिलेली आपल्याला 56 हे घेतले इथं 56 घटकांची बेरीज करायची एकूण घटक कोणते येतं तर हे 2x अधिक x अधिक 4x आणि भागाकारामध्ये एकूण घटक लिहायचे। एकूण घटक किती येतं तर 1 2 3 हे 3 घटक आहेत म्हणून इथे लिहिले 3। आता बघा पुढली क्रिया काय असणार आहे तर हे जे 3 आहेत हे इकडे भागाकारामध्ये बरोबरच्या चिन्हाच्या अलीकडे आल्याच्या नंतर ते गुणाकारामध्ये येतील म्हणजे आपण इथे 56 गुणिले 3 करायचं बरोबर यांची बेरीज होणार। बघा 2x x आणि हे 4x 2x आणि x झाले 3x 3x आणि 4x झाले 7x म्हणजे इथे आले 7x। आता यांचा गुणाकार करायचा आपल्याला 56 आणि 3 चा गुणाकार करूयात। बघा 3 सख 18 18 ला 8चा हातचा आला 1 3 5 15 15 आणि हातचा 1 16 म्हणजे यांचा गुणाकार आला 168 ठीक आहे बरोबरचं चिन्ह। आता इथं 7x आहे याच्यातला आपण जर x इथं लिहिलं तर हे 7 गुणाकारातले बरोबरच्या चिन्हाच्या अलीकडे इथं भागाकारामध्ये येते। आता जर आपण या 7 ला 7 न 168 ला जर भाग घातलं तर आपली x ची किंमत निघणार आहे। पहा आपण भाग घालूयात 7 1 7 7 2 14 15 आणि 16 2 उरले नवीन संख्या भेटली आपल्याला 28 ठीक आहे। पुन्हा 7 1 7 7 चौक 28
ठीक आहे, म्हणजे x बरोबर किती भेटला आपल्याला 24. पहा x बरोबर भेटलं 24. आता x ही कोणती संख्या झाली, तर ही पहिली संख्या झाली, दुसरी संख्या झाली, सॉरी x ही दुसरी संख्या झाली. आता आपल्याला पुढे काय विचारलंय त्यांनी की पहिल्या आणि तिसऱ्या संख्येतील अंतर किती. मग आपल्याला जर पहिली संख्या काढायची असेल, आपली पहिली संख्या कोणती निघल, मग पहिली संख्या बरोबर कोणती आहे आपली पहिली संख्या 2x. बघा हे 2x म्हणजेच 2 गुणिले x ची किंमत 24 आणि 2 चा जर गुणाकार केला तर 24 दुनी 48 झाले. आता आपल्याला विचारली आहे तिसरी संख्या. तिसरी संख्या कोणती आहे 4x, म्हणून आपण इथे लिहूया तिसरी संख्या. बघा तिसरी संख्या बरोबर 4x. हे 4 ला 4 ठेवले आणि x ची किंमत किती आहे 24 आहे. आता या 24 आणि 4 चा जर आपण गुणाकार केला तर 24 चौक 96 होतात. आता हे झाली आपली पहिली भेटली, दुसरी भेटली आणि तिसरी, या तिन्ही संख्या भेटल्या. आपल्याला विचारलंय काय, तर पहिल्या आणि तिसऱ्या संख्येतील फरक विचारलाय किंवा अंतर विचारलेलं आहे. आपण अंतर काढूयात. मग अंतर काढण्यासाठी काय करावं लागेल, या तिसऱ्या संख्येमधून पहिली संख्या वजा करावी लागेल आणि यांची जर आपण वजाबाकी केली, सॉरी तर 96, यांची जर आपण वजाबाकी केली तर ती येते 48. म्हणजे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. आलं लक्षात. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आता पुढला प्रश्न पाहूयात. पहा पुढला प्रश्न क्रमांक 4 आहे. 150 चा शेकडा 60% काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला तर मूळची संख्या कितीने कमी झाली, असा हा प्रश्न विचारलेला आहे. पहा इथं शेकडेवारीमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. तर काय म्हणतात 150 चा शेकडा 60. आता जिथं 60 हा शब्द येईल तिथे आपल्याला गुणाकाराची क्रिया करावी लागते. चला तर आता सोडूयात. पहा 150, अगोदर 150 लिहूयात. 150 चा आपल्याला काय म्हणले शेकडा 60%, म्हणजे हे 60 आणि शेकड्यामध्ये 100, हे अशी याची मांडणी असते. आता याचा आपल्याला काढायचे आणि याचा शेकडा आल्याच्या नंतर परत आलेल्या संख्येचा शेकडा 7 काढायचा आहे आणि ती संख्या कितीने कमी किंवा जास्त होईल ते आपल्याला सांगायचंय. तर बघा इथं 150 आहेत. 150 गुणाकारामध्ये 60, भागाकारामध्ये 100. याची क्रिया कशी करायची बघा. हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला. आपल्याकडे शिल्लक काय काय राहिलं 15 गुणाकारामध्ये 6 आणि 15 चा पाढा जर 6 पर्यंत म्हणला तर 15 सख 90 होता. ठीक आहे. आता नवीन संख्या भेटली ती कोणती आहे 90. आता परत आपल्याला विचारले आलेल्या संख्येचा 60% काढायचा आहे, म्हणजेच 90 चे 60% अशी मांडणी आपल्याला करावी लागेल. आता बघा हा एक शून्य कटला, हा एक कट झाला, हा शून्य कटला, हा शून्य कटला. शिल्लक काय काय राहिलं 9 गुणिले 6. 9 गुणाकारामध्ये 6 शिल्लक राहिलं. यांचा गुणाकार केला आता 9 सख 54. बघा पर्यायामध्ये 54 आहे का, तर पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. 150 चा शेकडा 60 आला 90 आणि परत 90 चा शेकडा 60 आलं 54, म्हणजे 54 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. फ्रेंड्स, लेक्चर आवडत असेल, गणित समजत असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चला पुढला प्रश्न पाहूयात. प्रश्न 5वा. एक व्यक्ती आपल्या मासिक वेतनाच्या 12% बचत करतो. जर त्याचा मासिक खर्च 19,360 असेल तर त्या व्यक्तीचे वेतन किती, असा प्रश्न विचारलेला आहे. पाहायला सोडवायचं कसं, तर त्याचा मासिक वेतन महिन्याचा जो पगार आहे म्हणजेच मासिक वेतन आपण गृहीत धरूया x. ठीक आहे, आपल्याला माहिती नाही. आता तो बचत करतो तर त्याची मासिक वेतन बचत बघा, मासिक वेतन बचत. आता याची बचत किती आहे, तर 12% तो बचत करतो आणि खर्च तो किती. आता बघा 12% जर तो बचत करतो तर त्याचं मासिक वेतन खर्च किती होत असेल. मासिक वेतन खर्च म्हणजे त्याचा मासिक पगार 100% असेल आणि या 100% मधून तो जर 12% खर्चत असेल
हे जर बचत करत असेल तर 88% तो खर्च करतो. मग आता हे समीकरणामध्ये मांडायचं कसं, तर त्याचा मासिक खर्च 19,360 आहे. जर हा टोटल मासिक वेतन झालं, या मासिक वेतनापैकी तो किती खर्च करतो, 88% तो खर्च करतो. म्हणजे तिकडे किती खर्च करतो तो, 19,360 खर्च करतो. असं आपल्याला समीकरणामध्ये मांडता येईल. आता याची आपल्याला क्रिया करायची आहे. बघा आता हे इथं x ला एक जशास तसं शिल्लक राहणार. आता हे 100 88 छेदस्थानी 100 हे बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे गेल्याच्या नंतर व्यस्त प्रमाणामध्ये जाणार. म्हणजे कसं होणार, तर बघा 19,360 गुणाकारामध्ये 100 छेदस्थानी 88. ठीक आहे. आता या 88 आणि 19,360 ला आपल्याला भाग घालावा लागणार आहे. तर बघा इथं 88 आहेत, म्हणजे याला आपण 22 ने भाग जातो का पाहूयात. पहा 22 22 22 दोन्ही 44, 22 66, 22 चौक 88, 4 चा भाग बसला. आणि 22 चा जर पाडा आपण म्हणत गेलो तर 22 8 76 म्हणजे 176 येतात. परत पुढं 17 उरतात. पुढली संख्या आपल्याला 176 भेटते. आणि पुन्हा 22 जर आपण पाडा म्हणला तर 22 8 76 आणि शून्याला शून्य राहणार. ठीक आहे. आता इथं 4 आहेत आणि इथे 888. याला 4 ने भाग जातो. 4 1 4, 4 2 8, 4 2 8 आणि हे शून्याला शून्य. म्हणजे आपल्याकडे x बरोबर किती शिल्लक राहिलं, तर बघा हे 220 गुणाकारामध्ये 100. आणि याचं आपण उत्तर काढलं तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळून जातं. पहा या दोघांचा जर गुणाकार केला, सोपं आहे. काय करायचं, जर शून्य एकक स्थानी असेल तर संख्या लिहायची आणि जेवढे शून्य आहेत तेवढे देऊन टाकायचे. हे 22 वरचा 1 आणि 100 वरचे 2, म्हणजे त्याचा मासिक पगार किती आहे, 22,000 आहे. प्रश्न 6 आहे. बघा दोन संख्या 2x व 4x असून त्यांच्या मसावी 8 आहे व लसावी 64 आहे, तर x ची किंमत किती. इथे x दिलेलं आहे, तर त्या या x ची किंमत आपल्याला काढायची आणि लसावी आणि मसावी दिलेलं आहे. दोन संख्याचा लसावी मसावी दिल्याच्या नंतर त्या संख्या शोधणे, त्यासाठी आपल्याला एक सूत्र आहे. कोणतं, तर बघा दोन संख्यांचा गुणाकार, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी, मसावी गुणाकारामध्ये लसावी. या सूत्राने आपल्याला हे गणित सोडवता येतं. बघा दोन संख्या कोणत्या येतात, पहिली आहे 2x गुणाकारामध्ये, दुसरी आहे 4x बरोबर लसावी मसावी किती दिला आहे 8 आणि लसावी किती दिलेला आहे 64. ठीक आहे. आता पुढली क्रिया काय होणार, तर ह्या 2x न 4x ला गुणल्याच्या नंतर 4 दोन्ही 8 येणार आणि x न x ला गुणल्याच्या नंतर हो येणार x चा वर्ग. ठीक आहे. आता 8 न जर 64 ला गुणलं तर 8 चौक 32, 32 ला 2 चा हातचे आले 3, 8 सक 48, 48 आणि 3 झाले 51. ठीक आहे. आता इथं 8 हे गुणाकारामध्ये आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन ते भागाकारामध्ये जातील. म्हणजे x चा वर्ग बरोबर 512 छेदस्थानी 48. आता 8 न जर आपण याला भाग घातला, x बरोबर आपण 8 न 512 ला जर भाग घातला तर काय येतं बघा 51 येतं. म्हणजे 6 चा भाग बसेल 8 सख 48. ठीक आहे 48 आणि इथं शिल्लक राहणार आपले 3 शिल्लक राहिले, म्हणजे झाले 32. आणि 8 न जर आपण भाग घातला तर हे 8 चौक 32 म्हणजे इथं आलं 64. ठीक आहे. इथं x चा वर्ग आहे आणि आपण याचा जर वर्गमूळ काढलं तर आपल्याला x ची किंमत मिळते. x बरोबर वर्गमुळात 64 आहे, मग 64 चं वर्गमूळ किती आहे 8 आहे. म्हणजे या प्रश्नाचं आपलं उत्तर किती असणार आहे, पर्याय क्रमांक 8. म्हणजे 2x आणि 4x या x च्या ठिकाणी 8 ही संख्या असणार आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7 आहे. वर्गमुळामध्ये 110.1/4. ठीक आहे.
आणि हे आपल्याला सोडवायला सांगितलेले. तर बघा हे कसं सोडवायचं, हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे म्हणजेच आपल्याला याला अपूर्णांकामध्ये बदलावं लागेल. तर हे पहा 110 आणि ह्या दोघांमध्ये आपण अगोदर हे व्यवस्थित लिहून घेऊयात खालीच. 110 1.4 आणि हे आहे वर्गमूळामध्ये. आता यामधील जर क्रिया आपल्याला माहित असली तर ते आपल्याला सोडवता येतं. बघा काय करावं लागतं, ही समोरची संख्या आणि खालची संख्या याच्यामध्ये गुणाकार असतो म्हणजे 110 गुणिले 4 आणि वरची संख्या त्याच्यामध्ये मिळवल्याच्या नंतर आपल्याला तो अपूर्णांक भेटत असतो. बघा 110 आणि 4 चा जर गुणाकार केला तर तो येतो 440 आणि त्याच्यामध्ये आपण 1 मिळवल्याच्या नंतर होतं 441. ही भेटली आपल्याला वरली संख्या. आता पायाच्या आपण अपूर्णांकामध्ये लिहूया. वर्गमूळामध्ये 441 छेदस्थानी 4. आता आपल्याला यांचं वर्गमूळ काढावं लागणार आहे. बघा 441 चं वर्गमूळ किती आहे, 21 आहे आणि 4 चं वर्गमूळ आहे 2. आता 2 न 21 ला जर आपण भाग घातला तर आपलं उत्तर मिळून जातं. बघा बे एक बे, बे एक बे, पूर्ण भाग बसला त्याच्यामुळे आपल्याला इथं 0 घ्यावं लागेल आणि बे पंचे 10 आणि इथं आपल्याला हे दशांश देऊन 0 द्यावं, 5 न भाग घालावा लागणार आहे. म्हणजे आपलं उत्तर कोणतं असणार आहे तर पर्याय क्रमांक 3 10.5 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 हा अपूर्णांकावर विचारलेला आहे. बघा अपूर्णांकाच्या चढत्या क्रमावर हा प्रश्न आहे. बघा प्रश्न काय विचारलेला आहे, जर अपूर्णांक 5/14 6/11 7/9 8/13 आणि 9/10 ला जर आपण चढत्या क्रमाने लिहाल तर चौथ्या स्थानावर कोणता अपूर्णांक असेल. फ्रेंड्स या टॉपिकवर प्रत्येक वर्षी एक प्रश्न पडलेलाच आहे त्यामुळे डोंट इग्नोर धिस, याला प्लीज इग्नोर करू नका, व्यवस्थितपणे हा टॉपिक समजून घ्या. पहा खूप सोपा आहे, याला आपण गुणाकार वगैरे करत बसायचं नाही, ह्याला तिरपा गुणाकार त्याला तिरपा गुणाकार असं बिलकुल करू नका. डायरेक्ट छेदानं अंशाला भाग घालायचं आणि छेदाने अंशाला भाग घालत असतानाही लिहिताना आपण एकदम सिक्वेन्स वाईज लिहायचं. म्हणजे कसं बघा पहिला आहे 14 ने आपल्याला 5 ला भाग घालायचा आहे, ठीक आहे. दुसरं 11 ने आपल्याला 6 ला भाग घालायचा आहे. तिसरी आहे 9 ने आपल्याला 7 ला भाग घालायचा आहे. पुढे आहे 13 ने आपल्याला 8 ला भाग घालायचा आहे आणि शेवटचा आहे 10 ने आपल्याला 9 ला भाग घालायचा आहे, ठीक आहे. बघा अशी मांडणी केल्याच्या नंतर जेव्हा इथं भागाकार येईल तेव्हा तिथंच तुम्हाला लहान मोठेपणा ठरवता येणार आहे. बघा आता 14 न जर आपल्याला याच्यामध्ये हे तर निश्चित आहे की प्रत्येकाच्या सुरुवातीला अगोदर आपल्याला शून्याचाच भाग घ्यावा लागणार आहे कारण अंशातल्या संख्या ह्या छेदातल्या संख्येपेक्षा छोट्या आहेत. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला प्रत्येकाच्या शेवटी आपल्याला 0 घ्यावं लागणार आहे, ठीक आहे. आता बघा 14 न सुरुवातीला भाग घालायला सुरुवात करूयात. 14 न जर 50 ला भाग घालायचा असेल तर बघा 14 त्रिक 42, 14 चूक 56 होतात म्हणजे इथं 3 चा भाग बसणार आहे. 14 त्रिक 42 हे झाले 42. आता इथं 10 मधून 2 गेले 8 उरले म्हणजे इथं झाले 80 आणि आपण जर पुढला भाग घेतला तर 14 पंचे 70, 14 × 84 मोठं होतं, 14 पंचे 70 म्हणजे इथं उरले 10. 2 अपूर्णांकापर्यंत ठीक आहे, 2 दशांशापर्यंतच भाग घालायचा. ओके. तर आता याच्यामध्ये पाहूयात 11 न भाग घालायचा आहे म्हणजे आपल्याला इथं 60 आहे म्हणजे इथं 5 चा भाग बसणार, 11 5 55. बघा याच्यामध्ये परत आपण जर 10 मधून 5 घातले तर 5 शिल्लक राहणार आहेत आणि इथं होणार आहे तर 50 म्हणजे आता इथं 4 चा भाग जाणार, 11 चोक 44, ठीक आहे. आता इथं शिल्लक राहतील आपल्याकडं 10 मधून 4 गेल्याच्या नंतर इथं 60 शिल्लक राहणार आहे म्हणजे पुढे भाग घालायची गरज नाही, आपल्याला 0.52 2 दशांश स्थळापर्यंत भेटलेले आहे. आता 9 ने भाग घालूयात 70 ला. बघा 9 ने भाग घालायचे आपल्याला 70 ला. तर बघा 9 8 72 होते, मग 9 8 च्या अगोदर घ्यावं लागेल. 9 7 63 म्हणजे 7 चा भाग घालूया. 9 7 63. बघा 10 मधून 3 गेल्याच्या नंतर परत इथं 7 राहिले, परत इथं 70 झाले. 9 7 63 म्हणजे हे 7 7 7 8 हे पुढे आवृत्ती तशीच वाढत जाणार आहे. पण
पुन्हा 13 न 80 ला भाग घालूयात. बघा 13च्या पाड्यामध्ये 80 च्या अगोदरची संख्या कोणती येते? 13 88. 80 पेक्षा लहान 13 88 आली. बघा 10 मधून जर 8 गेले तर इथं उरतात 2. इथं आपण 0 दिल्याच्या नंतर 1 चा भाग बसेल. 13 1 13. ठीक आहे, पुढली क्रिया आपल्याला करायची गरज नाही. आणि इथं 10 9 90 होणार आहे. हे झाले. ठीक आहे, पहा आपल्याला सगळ्यांचे अपूर्णांक भेटले. 35 54 77 61 आणि 09. आता याचा जर आपण चढता क्रम लावला तर बघा सर्वात छोटा अपूर्णांक कोणता आहे? तर हा 0.35. 0.35 हे उत्तर कुणाचं आलेलं आहे? हे बघा 0.35. ठीक आहे, मग याच्यापेक्षा मोठं कोणतं आहे? 0.54. हे लहान आहे. हे 0.54. याच्यापेक्षा मोठं कोणतं आहे? 0.61. याच्यापेक्षा मोठं 0.77 आणि शेवटी आहे 0.9. ठीक आहे, आता यांचे अपूर्णांक बघा. 0.35 हे कुणाचा अपूर्णांक आहे? 5/14. त्याच्यानंतर 0.54 हे कुणाचा अपूर्णांक आहे? 6/11. पुढं 0.61 हा कुणाचा आहे अपूर्णांक? 8/13. पुन्हा 0.77 आहे 7/9 आणि शेवटचा आहे 9/10. ठीक आहे, म्हणजे आता याच्यामध्ये आपल्याला विचारलेले चौथ्या क्रमांकाचं म्हणजे 1 2 3 4 चौथ्या क्रमांकाचा अपूर्णांक कोणता आहे आपला? 7/9 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सांगू इच्छिते की टेलिग्राम वरती वर्दी लवर्स या नावाने एमपीएससी क्रीडा ऑनलाईन अकॅडमी तर्फे एक चॅनल सुरू करण्यात आलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला पोलीस भरती बाबतची संपूर्ण डिटेल माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर त्याच्यावर क्वेश्चन दररोजच्या दररोज टाकले जातात आणि पीडीएफ नोट्स देखील तुम्हाला त्याच्यावर मिळणार आहेत. त्यामुळे तो चॅनल नक्की जॉईन करा. चला आता पुढला प्रश्न पाहूयात. पहा प्रश्न आहे, आकृतीत BC बरोबर 5 असेल तर CD बरोबर किती? अतिशय सोपा असा प्रश्न आहे. पहा इथं BC दिलेला आहे 5 आणि CD आपल्याला काढायला सांगितलेला आहे. इथे आपल्याला ही आकृती दिलेली आहे. ही एक काटकोन त्रिकोणाची आकृती आहे आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर ABD हा मोठा कोन आहे आणि ACD हे दोन्ही एकाच पायावरती असणारे कोन आहेत. पहा इथं AB ची लांबी दिलेली आहे, BC ची दिलेली आहे, AC ची दिलेली आहे. BC बरोबर 5 दिलेले आहे आणि आपल्याला CD काढायचे. ठीक आहे, तर आपण CD बरोबर x गृहीत धरूयात. पहा हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला पायथागोरसचा सिद्धांत माहित असावा लागतो. मग काय आहे पायथागोरसचा सिद्धांत? तर पहा पायथागोरसचा सिद्धांत काय आहे? तर कर्ण वर्ग बरोबर उंची वर्ग अधिक पाया वर्ग हा आहे पायथागोरसचा सिद्धांत. बघा आपण हा मोठा त्रिकोण लक्षात घेऊया. ठीक आहे, AB आणि D हा त्रिकोण. पहा याच्यामध्ये कर्ण कोण आहे? AD. लांबी किती आहे? 15 सेंटीमीटर. पहा आपण कर्ण आहे AD. अगोदर नाव लिहून घेऊया. उंची कोणती आहे? AB. उंची आहे AB अधिक पाया कोण आहे? BD. आपल्याला फक्त BC दिलंय हा, BD दिलेलं नाहीये. पहा आपण इथं लिहिलं BD. यांचं काय करायचंय आपल्याला? प्रत्येकाचा वर्ग काढायचा आहे. पहा AD किती आहे? 15 सेंटीमीटर म्हणून 15 चा वर्ग. AB किती आहे? 12 सेंटीमीटर म्हणून 12 चा वर्ग अधिक आपल्याला BD पूर्ण माहित नाही त्यामुळे आपण तो गृहीत धरणार आहोत x. ते घेतलं x चा वर्ग. पहा 15 चा वर्ग किती आहे? 225 बरोबर 12 चा वर्ग 144 अधिक x. आता x हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे आहे. 44 हे बरोबर चिन्हाच्या अलीकडे आल्यानंतर वजाबाकीमध्ये जातील म्हणजे 225 वजा 144 बरोबर इकडे शिल्लक राहणार x. आता 225 आणि 144 यांची जर वजाबाकी केली तर ती येते 81 बरोबर. इथं x स्क्वेअर हे x स्क्वेअर जशास तसं राहणार आहे
आणि आपल्याला याचं वर्गमूळ काढावं लागणार आहे. म्हणजेच x ची किंमत काढण्यासाठी आपण 81 जर वर्गमूळ काढलं तर ते येतं 9. म्हणजे x ची किंमत किती आली? 9 आली. ठीक आहे. आपल्याला ही 9 हे आपलं आन्सर भेटलेलं नाही, तर ती कशाची लांबी आहे? तर ती लांबी आहे BD ची. ठीक आहे. BD बरोबर किती आलं? 9 सेंटीमीटर आलेलं आहे. आता बघा, आपल्याला त्यांनी BC ची लांबी दिलेली आहे. BC ची लांबी दिलेली आहे. मग जर आपण BD बरोबर BC अधिक CD, ठीक आहे. BD बरोबर काय आहे? BC अधिक CD. BD किती आहे? 9 आहे. BC किती दिलाय त्यांनी? 5 सेंटीमीटर अधिक CD आपल्याला काढायचा आहे, तो घेतला x. पहा, 9 इकडले बरोबरच्या चिन्हाचे इकडे असणारे 5 हे अलीकडे आल्याच्या नंतर वजा 5 होतील आणि इकडं x जशाच तसं राहील. मग 9 मधून 5 गेले तर शिल्लक राहतात x. म्हणजे आपली CD ची किंमत किती आली? 4 सेंटीमीटर. म्हणजे याच्यातलं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 2. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर पहा, प्रश्न क्रमांक 10 आहे. 45 ही त्रिकोणी संख्या आहे. या संख्येच्या पुढची 9वी त्रिकोणी संख्या कोणती? असा प्रश्न विचारलेला आहे. फ्रेंड्स, त्रिकोणी संख्येवरती टीईटी मध्ये दरवर्षी एक प्रश्न नक्की विचारलेला आहे, त्यामुळे हे टॉपिक देखील IMP आहे. फ्रेंड्स, या प्रश्नाचं उत्तर काढण्या अगोदर माझा त्रिकोणी संख्येवरती एक व्हिडिओ आहे, तो जर तुम्ही पाहिलेला नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा वरती आय बटनवरती तुम्हाला त्याची लिंक मिळेल, तेथे जाऊन एकदा नक्की पहा. त्या लेक्चरमध्ये त्रिकोणी संख्या 1 ते 100 पर्यंत किती आहेत, लहान त्रिकोणी संख्या, मोठी त्रिकोणी संख्या, त्याचबरोबर त्रिकोणी संख्येवरती जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, तर ते सर्वच्या सर्व प्रश्न व्यवस्थितपणे समजून सांगितलेले आहेत. त्यामुळे ते एकदा नक्की पहा. आता आपण याचं उत्तर काढूया. 45 आपल्याला ही त्रिकोणी संख्या दिलेली आहे आणि त्या पुढची येणारी 9वी त्रिकोणी संख्या विचारलेली आहे. ऑप्शन आहे पर्याय क्रमांक 1 आहे 54, पर्याय क्रमांक 2 आहे 103, पर्याय क्रमांक 3 आहे 115 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 171. तर आपल्याला या त्रिकोणी संख्येचा अगोदर पाया शोधावा लागणार आहे. मग पाया शोधण्यासाठी आपल्याला जी दिलेली त्रिकोणी संख्या असते तर त्या संख्येची आपल्याला दुप्पट करावी लागते. पहा, 45 ची जर आपण दुप्पट केली तर ती येते 90. ठीक आहे. आता 90 आल्याच्या नंतर याच्या अलीकडील आपल्याला काय शोधायची आहे? पूर्ण वर्ग संख्या. पूर्ण वर्ग संख्या. तर पहा, 90 च्या अलीकडील पूर्ण वर्ग संख्या आपल्याला कोणती मिळते? 81. ठीक आहे. आता या 81 च आपल्याला काय करायचंय? वर्गमूळ काढायचा. 81 चं वर्गमूळ किती आहे? 9 आहे. ठीक आहे. हे आपण काढलेलं आहे वर्गमूळ. हे वर्गमूळ काढलं. आता ही जी 9 संख्या भेटलेली आहे तर ती या त्रिकोणी संख्येचा पाया भेटलेली आहे. ठीक आहे. आता मग आपल्याला काय करायचंय? दिलेली जी त्रिकोणी संख्या आहे ही 9 आली, तर या 9 मध्ये आपल्याला पुढली त्रिकोणी संख्या मिळवायची आहे. म्हणजेच बघा, 9 अधिक 9 बरोबर किती होतात? हे 18. ठीक आहे. हे 18. आता ही 18 आपल्याला जी पुढली संख्या विचारलेली आहे त्या संख्येचा पाया आली. मग पाया माहित असताना आपण पुढली संख्या कशी काढायची हे पाहिलेलं आहे. ठीक आहे. तर काय करायचं? 18 गुणाकारामध्ये याच्या पुढली क्रमांकात येणारी नैसर्गिक संख्या 19 आणि भागाकारामध्ये 2 करायचं. आता करा क्रिया. पहा, 2 1 2 92 18 झाले आणि 19 आणि 9 चा जर गुणाकार केला तर 19 171. म्हणजे आपली 45 नंतर 9वी त्रिकोणी संख्या कोणती आली? 171. बघा, पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 11. पहा, इथं एक पदावली दिलेली आहे आणि ती आपल्याला सोडवायला सांगितलेली आहे. काय पदावली? तर 10 अधिक 5 कंसामध्ये 4 भागिले 2 कंस बंद वजा 30 गुणाकारामध्ये वजा 4. ठीक आहे. आता ही आपल्याला गणित सोडवायचंय आणि पदावली ही आपल्याला बॉडमस थेअरीनं सोडवावी लागते. ठीक आहे. या बॉडमस थेअरीनं आपल्याला ही सोडवावी लागते. कंची भागू बेव. ठीक आहे. तर बघा, अगोदर आपण पदावली जशाच तसं लिहून घेऊया. 10 अधिक 5 कंसामध्ये 4 भागिले 2 वजा 30 गुणाकारामध्ये वजा 4.
बरोबर किती असं आपल्याला विचारले बघा. कंची भागू बेव याने जात असताना आपल्याला कण म्हणजे अगोदर कंस सोडवावा लागणार आहे. तर पहा कंस सोडूयात. 10 अधिक 5 बघा 2 न जर 4 ला भाग घातलं तर उत्तर काय येतं? बे दोन्ही 4 आणि 5 आणि ह्या कंसामध्ये गुणाकाराची क्रिया आहे म्हणून इथं गुणाकाराचं चिन्ह लिहिणार आपण आणि हे लिहिले 2. त्यानंतर हे पुढली क्रिया आपण जशास तसं करूयात. पहा याच्यामध्ये इथं वजाचं चिन्ह आहे मग हे कंसामध्ये जशास तसं लिहूयात. वजा 30 गुणाकारामध्ये वजा 4. ठीक आहे बघा आता याच्यामध्ये गुणाकाराच्या 2 क्रिया आलेल्या आहेत. ही एक आहे आणि ही एक आहे. दोन्ही एकच सोबतच सोडूयात. पहा 10 अधिक 5 आणि 2 चा जर गुणाकार केला तर 5 दोन्ही 10 झाले. आता 30 आणि 4 यांच्यामध्ये गुणाकार आहे आणि मध्ये वजाबाकीचं चिन्ह आहे. जर आपण हे वजा आणि याचं जर वजा घेतलं तर गुणाकाराच्या नियमानुसार हे वजा वजा अधिक होतं म्हणजे मायनस प्लस मायनस हे प्लस होत असतं म्हणून हे आपण अगोदर अधिकचं चिन्ह घेऊया आणि 30 चा आणि 4 चा गुणाकार 4 त्रिकोण 12 होतात आणि शून्याला 0 लिहिलं म्हणजे 120 झालं. पहा आता डायरेक्ट सगळे चिन्ह सारखेच आहेत म्हणजे यांची बेरीज आहे. डायरेक्ट बेरीज करूयात. 120 अधिक 10 किती झाले? 130 आणि 130 अधिक 10 किती झाले? 140. हे निघालं आपलं उत्तर. म्हणजेच पर्यायातील पर्याय क्रमांक 2 हे या पदावलीचं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो या चॅनलवरील व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असतील तर या व्हिडिओच्या खाली तुम्हाला लाल बटनामध्ये सबस्क्राईब असं नाव दिसेल तर त्या नावावर क्लिक करा जेणेकरून हे चॅनल सबस्क्राईब होईल आणि नवीन व्हिडिओ अपलोड झाल्याच्या नंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. त्याचबरोबर बाजूचं बेल आयकॉन देखील प्रेस करा ज्याच्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ लवकर पाहता येईल. पहा प्रश्न क्रमांक 12. एका वस्तूची किंमत 40% वाढली. शेकडेवारीमध्ये आहे. पहा एका वस्तूची किंमत प्रथम 40% वाढली व त्यानंतर 60% कमी झाली तर वस्तूच्या मूळ किमतीत शेकडा किती टक्केने वाढ अथवा घट झाली? पहा प्रश्न सोपा आहे. जेव्हा असा प्रश्न येईल की शेकडा एवढ्या एवढ्या टक्क्याने वाढली आणि नंतर शेकडा एवढ्या एवढ्या टक्क्याने कमी झाली तर मूळ किमतीमध्ये काय फरक झाला हे काढण्यासाठी आपल्याकडे एक सूत्र आहे. तर ते सूत्र बघा काय आहे तर x वजा y वजा xy भागाकारामध्ये x अधिक y या सूत्राने आपल्याला ती वाढ झाले की घट झाले हे काढता येते. x म्हणजे सुरुवातीला झालेली वाढ आणि y म्हणजे त्यानंतर झालेली घट किंवा वाढ. ओके पहा आता आपण x बरोबर इथं 2 किमती घेतल्यात. आपल्याला x बरोबर आपण 40 घेतलं आणि y बरोबर आपल्याला घ्यावं लागणार आहे 60. या 2 किमती प्रश्नामध्ये आहेत. चला आता या किमती समीकरणामध्ये मांडूयात. पहा 40 वजा 60 वजा x आणि y यांच्यामध्ये गुणाकाराची क्रिया आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल 40 गुणाकारामध्ये 60 भागाकारामध्ये 40 अधिक 60 हे ठेवले आपण किमती. आता सोडूया. पहा 40 वजा 60 वजा हे जशाच तसं ह्या दोघांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे 40 आणि 60 चा. तर बघा हे 2 शून्य आहेत म्हणून हे 2 शून्य जशाच तसे लिहिले आणि 4 सख 24 हे झाले 24 याचा गुणाकार आला. त्यानंतर आपल्याला बेरीज करायला सांगितलेली बघा 40 अधिक 60 किती होतात 100. ठीक आहे आता इथंच आपण याची काटाकाटी करूयात. पहा हे 2 शून्य कटले हे 2 शून्य कटले. आता आपल्या जवळ शिल्लक काय काय राहिलेलं आहे 40 वजा 60 आणि वजा 24. आपण जर यांची बेरीज केली पहा इथं बेरीज वजाबाकीची क्रिया आहे मग हे 40 ला 40 आपण अगोदर जशाच तसे लिहूयात आणि पहा इथं वजा आहे इथं वजा आहे. वजाबाकी आणि बेरजेच्या क्रियामध्ये जेव्हा असे चिन्ह येत असतात तेव्हा वजा वजा असेल तर त्यांची बेरीज होते व चिन्ह हे मोठ्या संख्येचं दिलं जातं म्हणजे वजाबाकीचं दिलं जातं. बघा आता यांची बेरीज होणार 24 आणि 60 किती होतात तर होतात ते 84 आणि आता 84 मधून 40 जर आपण वजा केले तर किती उरतात पहा हे 4 ला 4 आणि 8 मधून 4 गेले 4 राहिले म्हणजे 44 राहतात आणि
आपल्याला चिन्ह कोणतं द्यावं लागणार आहे, मोठ्या संख्येचं, म्हणजे -44 हे आपलं उत्तर येतं. आता लक्षात ठेवा, जेव्हा इथं उत्तर मायनस मध्ये येईल, ऋण संख्या येईल, तेव्हा ती झालेली असते घट. लक्षात ठेवा, हे जेव्हा ऋण संख्येमध्ये उत्तर येतं तेव्हा ती घट झालेली असते, आणि जेव्हा प्लस किंवा धन संख्या असते तेव्हा ती झालेली असते वाढ. म्हणजे आपलं इथं -44 उत्तर आलेलं आहे. म्हणजे या समीकरणामध्ये, या गणितामध्ये वस्तूच्या मूळ किमतीमध्ये घट झालेली आहे, आणि ती घट आहे 44% घट. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. चला आता पुढला प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 13 आहे. काय विचारलाय तर बघा, अपूर्णांकावर हा प्रश्न आहे. 3.4 किंवा 3.4 गुणाकारामध्ये 3.4 वजा 0.3 गुणाकारामध्ये 0.3 आणि भागाकारामध्ये आहेत 3.7 बरोबर किती, असा प्रश्न विचारलाय. पहा, याला सोडवायचं कसं, तर जेव्हा एक सारख्या किमतीचा गुणाकार असतो आणि त्याच्यामध्ये वजाबाकीचं चिन्ह येतं, तेव्हा आपल्याला a वजा b चा वर्ग हे सूत्र वापरावं लागतं. म्हणजेच a अधिक b आणि a वजा b. a म्हणजे पहिली संख्या आणि b म्हणजे ही दुसरी संख्या. ठीक आहे, आता हे सोडूयात. पहा, सुरुवातीला फक्त आपण वरलं सोडूयात. हे काय आहे ते बघा. a ची किंमत किती घेतली आपण, 3.4 अधिक b ची किंमत किती आहे, 0.3. दुसऱ्या कंसामध्ये a ची किंमत आहे 3.4 अधिक b ची किंमत आहे 0.3. पहा, यांची मध्ये आपण क्रिया करूयात. पुढली क्रिया काय होणार, तर यांची बेरीज बघा. 3.4 आणि 0.3 यांची जर आपण बेरीज केली तर ती येते 3.7. ठीक आहे, त्याच्यानंतर याची बेरीज करायची आपल्याला. हे 3.4 सॉरी इथं वजा बाकी आहे, वजा 3.4 वजा 0.3 यांची जर आपण वजाबाकी केली तर ती येते 3.1. हे झालं आपलं या एवढ्या प्रश्नाचे उत्तर झालं. आता पहा, आपल्याला प्रश्नामध्ये कसं विचारलेलं आहे, 3.7 आणि 3.1 भागाकारामध्ये आहे 3.7. पहा, आता या दोघांमध्ये गुणाकाराची क्रिया आहे, म्हणजे इथं काटाकाटी होते. हे 3.7 कटले, हे 3.7 कटले. आपल्याकडे आता शिल्लक काय राहिलं बघा, 3.1. म्हणजे 3.1 हे या प्रश्नाचं शेवटचं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा, काय विचारले, 3/7 मध्ये 3/7 किती वेळा मिळवल्यास उत्तर 3 येईल, असा प्रश्न पडलेला आहे. असाच प्रश्न 2019च्या टीईटी पेपर मध्ये आहे. तर बघा, खूप सोपा प्रश्न आहे आणि छान पण आहे, सोडवता येतो पटकन. तर पहा कसं सोडवायचं. आपल्याला 3/7 मध्ये 3/7 किती वेळा मिळवावे लागतील हे विचारले. म्हणजे आपण अगोदर काय करायचं, 3/7 लिहून घेऊयात. 3/7 ठीक आहे, अधिक 3/7. मग आपल्याला किती वेळा मिळवायचे, म्हणजे गुणाकारामध्ये x लिहूया. म्हणजे आपलं उत्तर किती निघणार आहे, 3 निघणार आहे. बघा, आता 3/7 अधिक ह्या दोघांची क्रिया अगोदर करून घेऊयात. यांच्यामध्ये गुणाकार आहे, म्हणजे याचं उत्तर येणार 3x छेदस्थानी 7 बरोबर 3. ठीक आहे, आता छेदस्थानी 7 झालं, म्हणजे याला जर आपल्याला संक्षिप्त करायचं असेल तर 7 ने भाग द्यावा लागेल. म्हणजे 3/7 गुणाकारामध्ये 7 अधिक 3x छेदस्थानी 7 गुणाकारामध्ये 7 आणि 3 गुणिले 7, म्हणजे दोन्ही बाजूला 7 ने गुणून. बघा, हे 7 कटले, हे 7 कटले, हे 7 कटले, हे 7 कटले. आता शिल्लक काय काय राहिलंय, तर इथं 3 अधिक इथं 3x बरोबर 3×7=21. ठीक आहे, आता इथं बेरजेची क्रिया आहे. 3 हे इकडं बेरजेमध्ये आहेत, बरोबर चिन्हाच्या पलीकडे वजाबाकीमध्ये जातील. म्हणजे 3x बरोबर 21 वजा 3. बघा, आता इथं शिल्लक राहिलं x, हे गुणाकारामध्ये, आपण इकडे याला भागाकारामध्ये नेणार आहोत. मग 21 मधून जर 3 गेले तर शिल्लक राहतात 18. आता 3 ने 18 ला भाग दिल्याच्या नंतर आपलं उत्तर मिळणार आहे 3×1 3, 3×6 18. म्हणजे x बरोबर किती आलं, 6 आलं. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. फ्रेंड्स, यासाठी
एक शॉर्ट मेथड आहे, पद्धत 2. बघा काय करायचं, आपल्याला संख्या कोणती दिलेली आहे 3. ठीक आहे, 3 काढायचे, हे लिहिले 3. त्यानंतर पहा इकडे छेदामधली संख्या कोणती आहे 7. इथेही 7 आहे, इथेही 7 आहे. गुणाकारामध्ये 7 करायचं. ह्या दोघांचा गुणाकार किती येतो 7 त्रिक 21 किंवा 3 असेल तर 21. ठीक आहे, आता या संख्येचा अंश आहे 3. मग या अंशाने काय करायचं, याला भाग द्यायचा. बघा किती येतात 3 7 21, म्हणजे इथं भाग बसतो कितीचा 7 चा. आता आपल्याला काय करायचंय, या 7 मधून 1 मायनस करायचं, म्हणजे उरतात किती 6. 6 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता 1 मायनस का केलं, कारण आपल्याला हे जे 307 मध्ये 307 मिळवायला सांगितलेले, तर त्याच्यामध्ये हे 307 ऑलरेडी आहे, त्याच्यामुळे ते एक त्याच्यामधून मायनस केल्याच्या नंतर बाकी 6 वेळेला जर आपण 307 त्याच्यामध्ये मिळवले तर आपलं उत्तर हे 3 येऊन जातं. ठीक आहे, पहा फ्रेंड्स, प्रश्न क्रमांक 15 आहे. त्रिकोणाच्या प्रत्येक बाजूची लांबी 12 सेंटीमीटर असल्यास त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती. ठीक आहे, त्रिकोणाचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे. आणि बघा काय म्हटले की त्रिकोणाच्या प्रत्येक बाजूची लांबी 12 सेंटीमीटर आहे. म्हणजे कसं, जर आपण इथं त्रिकोण काढला तर बघा हे 12 होणार, हे 12 होणार, हे 12 सेंटीमीटर होणार. म्हणजे ह्या जे बाजू आहे तर त्या तिन्ही पण सारख्याच आहेत. म्हणजे हा त्रिकोण कसला त्रिकोण आहे तर समभुज त्रिकोण आहे, ज्यांच्या बाजू समान आहेत असा त्रिकोण आहे. ठीक आहे, मग आता यांचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे. तर याच्यासाठी आपल्याला समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं काढण्याचं सूत्र माहित असायला पाहिजे. बघा समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ याचं एक सूत्र आहे, आणि ते सूत्र आहे वर्गमुळामध्ये 3/4 a स्क्वेअर, म्हणजे बाजूचा वर्ग. a म्हणजे बाजू. पहा आता आपण याच्यामध्ये किमती ठेवूयात. वर्गमुळामध्ये 3 छेदस्थानी 4, गुणाकारामध्ये बाजू किती आहे 12, म्हणजे आपण 12चा वर्ग. बघा वर्गमुळामध्ये 3 छेदस्थानी 4, गुणाकारामध्ये 12 गुणिले 12. पहा 4 1 4, 4 त्रिक 12. शिल्लक काय काय राहिलं, इथं 12 आहेत आणि इथं 3 आहे. म्हणजे 3 आणि 12चा जर गुणाकार केला तर 12 त्रिक 36 उरतात. म्हणजे बघा इथं वर्गमुळामध्ये 3 आणि गुणाकारामध्ये इथं 36 उरतात. मग याचं उत्तर, हे वर्गमूळ जेव्हा असतं त्याचं उत्तर निघत नाही तर ते संख्येच्या मागे लिहिलं जात असतं. म्हणजे 36 वर्गमुळामध्ये 3 असं लिहिलं जातं. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपलं असणार आहे पर्याय क्रमांक 1. 12 सेंटीमीटर लांबी असलेल्या एका त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती आहे 36 वर्गमुळामध्ये 3 सेंटीमीटर. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण टीईटी सराव प्रश्नपत्रिका विश्लेषण पेपर 1 गणितामधील 15 प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत. नक्कीच ते तुम्हाला समजलेले असणार आहेत. राहिलेले 15 आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये सॉल्व्ह करणार आहोत. कारण आता जर ते सॉल्व्ह केले तर हा व्हिडिओ खूप लांबलचक होणार आहे आणि कंटाळवाणा सुद्धा होणार आहे. त्यामुळे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये ते घेऊया. नेक्स्ट लेक्चर ही खूप लवकर अपलोड करण्यात येईल. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ कसा वाटला, हे लेक्चर कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर तुमचे काही क्युरीज असतील तर ते देखील कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर मग भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये.